माझं नाव श्रेया. हे नाव तुम्हाला साधं वाटेल, पण माझ्यासाठी हे नाव म्हणजे 5 स्वप्नांचा आधार होता. माझे 5 भाऊ, माझे 5 रक्षक, माझे 5 आशीर्वाद, जे नेहमी माझ्या सोबत होते. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. संपूर्ण कुटुंबात मी सर्वांची लाडकी होते. पण माझ्यासाठी सर्व काही म्हणजे फक्त माझे भाऊ. माझ्या घरात मला कधीच कोणत्याही गोष्टीला मनाई नव्हती. माझे लाड, माझा हट्ट, माझी स्वप्न सगळ्यांना माझ्या भावांनी इतकं महत्त्व दिलं होतं, की जणू ती त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे होती. लहानपणापासून ते आजपर्यंत एकच गोष्ट मी कधीच ऐकली नव्हती, ती म्हणजे नाही हा शब्द. मी जे मागितलं ते मला मिळालं. मी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण झालं. मग ते शिक्षण असो, कपडे असो, की छोट्या-छोट्या इच्छा असो. माझ्या भावांनी मला कधीच जाणवू दिलं नाही, की मी मुलगी आहे. ते म्हणायचे, की आमची बहीण आमचा सन्मान आहे आणि तिचा सन्मान आम्ही कधीच खाली पडू देणार नाही. आई कधी-कधी म्हणायची, की "श्रेया, तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्या 5 भावांचा आधार तुझ्या डोक्यावर आहे." मी तिच्या बोलण्यावर फक्त हसून विषय टाळायचे. कदाचित ती खरं बोलत होती. पण खरं सांगायचं तर माझं विश्व फक्त त्यांच्या भोवतीच फिरायचं. माझं घर, माझे भाऊ आणि त्यांचा आनंद. माझे सगळे भाऊ खूप कणखर आणि तत्वनिष्ठ नव्हते. पण वडिलांचा दर्जा काही औरच होता. त्यांची तत्व वेळेपेक्षाही कठोर होती. वडील नेहमी म्हणायचे, की मुलगी तीच जी वडिलांचा सन्मान वाढवते आणि जर तिने कोणाचं नाव जरी तोंडावर आणलं, की तुला आवडतंय, तर समजून घे, की तोच तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. मला आठवतंय, की एकदा कॉलेजमध्ये एक मुलगा मला रस्त्यावर पाहून हॅलो म्हणाला होता. माझ्या 3ऱ्या क्रमांकाच्या भावाने दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाऊन त्या मुलाला असा धडा शिकवला, की त्याने पुन्हा त्या दिशेने नजर उचलली नाही. त्या दिवशी मी खूप घाबरले होते. पण माझ्या डोळ्यातले अश्रू फक्त भीतीचे नव्हते, तर त्या प्रेमाचेही होते, जे माझ्या भावांनी माझ्यावर लावलं होतं. मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त होते. पण आतून माझ्या मनात एक नवं विश्व तयार होत होतं. एक असं विश्व, जिथे मी माझं नवं घर स्वीकारणार होते. सगळं काही ठीक चाललं होतं. पण एक दिवस वडिलांचे ते शब्द माझ्या मनात घुमू लागले, जे लहानपणापासून माझ्या मनात रुजले होते, की ज्या दिवशी तू कोण्या मुलाचं नाव तोंडावर आणलंस, तोच तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. हे शब्द धमकी नव्हते, तर एक तत्व होतं, जे आमच्या कुटुंबाच्या मूल्यांशी जोडल्या गेलं होतं. माझ्या वडिलांनी आयुष्य जगण्याची तत्व दगडावर कोरली होती. ते कधीच लवचिकता दाखवत नव्हते किंवा भावनांच्या आहारी जात नव्हते. त्यांच्यासाठी सन्मान आणि प्रतिष्ठा सर्वोच्च होती. हे शब्द ऐकून मी नेहमी विचार करायचे, की जर माझ्या मनात कोणाचं नाव आलं, तर मी बोलू शकेन का? आणि प्रत्येक वेळी एकच उत्तर यायचं, की नाही, मी काहीच बोलू शकणार नाही. माझं नशीबच असं होतं, की मला कधी कोणाशी प्रेम झालं नाही. कदाचित माझं संगोपनच असं झालं होतं, की मी स्वप्न पाहण्यापेक्षा सत्य जगण्याला जास्त महत्त्व दिलं. जेव्हा कोण्या मुलीचा उल्लेख व्हायचा, जी प्रेमासाठी आई-वडिलांना सोडून गेली, तेव्हा माझ्या भावांचे चेहरे कठोर व्हायचे आणि वडिलांचा चेहरा तर रंगच बदलायचा. ते म्हणायचे, की अशा मुलींना जमिनीत गाडून टाकणंच बरं. अशा वातावरणात वाढलेल्या मुलीला आपल्या मनातली गोष्ट तोंडावर आणणं शक्यच नव्हतं. एक दिवस आई माझ्याकडे आली. तिच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता. ती म्हणाली, की "श्रेया, तुझ्या नात्याची बोलणी पुढे सरकली आहे. मुलाचं नाव उमंग आहे. तो देहरादूनला राहतो आणि व्यवसाय करतो. त्याला 3 बहिणी आहेत आणि तो एकुलता एक मुलगा आहे. त्याची आई आहे, पण वडील नाहीत." मी नजर खाली ठेवून फक्त एवढंच म्हणाले, की "हो आई, तुम्ही जे योग्य समजाल ते." तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, की "आम्ही सगळं तपासलं आहे बेटा. त्याची आई त्याच्यासोबत राहते. त्याच्या तिन्ही बहिणींची लग्न झाली आहेत. पण त्या अधून-मधून माहेरी येत-जात असतात. तुझ्यासाठी तिथे खूप सुखी वातावरण असेल." माझ्या मनात थोडीशी संकोच होती, पण मी ते जाणवू दिली नाही. मला माहीत होतं, की माझ्यासाठी निर्णय घेतला गेला आहे. वडिलांनी आधी आर्थिक परिस्थिती पाहिली, मग मुलाची प्रतिष्ठा आणि कुटुंबाची कीर्ती. जेव्हा त्यांना समाधान झालं, तेव्हा लग्नाची तारीख निश्चित झाली. संध्याकाळी सगळे भाऊ ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. मोठ्या भावाला सगळे सांगत होते, की मुलाचा स्वतःच्या गाड्या विकत विक्रीचा व्यवसाय आहे. चांगली कमाई आहे. देहरादूनला 2 प्लॉट्स आहेत.
तो एकुलता एक आहे, सगळं त्याचंच आहे. छोटा भाऊ अमरने मस्करीत म्हटलं, की "मग तर श्रेया खरोखर राणी बनून राहील." सगळे हसले. मी स्वयंपाकघराच्या दारातून हे सगळं ऐकत होते. मला ती हसण्याची लकब काहीशी विचित्र वाटली. सगळं आनंदी वाटत होतं, पण डोळ्यांसमोर धुकं होतं. आईने मला उमंगचा फोटो दाखवला. उंच, गोरा, साधे कपडे. मी फक्त मान डोलावली. ना कोणतं स्वप्न सजवलं, ना हृदयाच्या ठोक्यांना वेग आला. माझ्यासाठी सगळं एक जबाबदारीसारखं होतं, जे मी आनंदाने पार पाडायला तयार होते. आईने सांगितलं, की उमंगच्या बहिणी त्याच्याशी खूप जवळच्या आहेत. त्यांचं म्हणणं होतं, की त्यांची वहिनी त्यांच्या छोट्या बहिणीसारखी असेल. हे ऐकून आईला वाटलं, की नातं चांगलं आहे. कुटुंब हीच आनंदी आहे. पण वडिलांनी एक वाक्य बोलले, की ज्यामुळे सगळे शांत झाले. ते म्हणाले, की मुलगा एकुलता एक आहे. संपत्ती त्याच्याकडे आहे, पण त्याला 3 बहिणी आहेत. मुलापेक्षा बहिणी घराच्या आई बनतात. जर त्या सभ्य नसतील, तर मुलाचं आयुष्य त्याच्या हातात खेळणं बनतं. हे वाक्य त्यांनी जोरात बोललं होतं. पण तिथे बसलेल्या भावांना समजलं, की वडिलांच्या मनात थोडासा संशय आहे. या दरम्यान शेजारच्या एका काकूंनी, ज्या प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधण्यात माहीर होत्या, आमच्या गल्लीत कोणाशी तरी बोलताना सांगितलं, की उमंगच्या बहिणी वहिनीला कधीच मोकळा श्वास घेऊ देणार नाहीत. त्याची आई खूप चतुर आहे. बिचारी श्रेयाला तिथे जमवून घ्यायला वेळ लागेल. आईने हे ऐकलं पण मनावर घेतलं नाही. ती म्हणाली, की जेव्हा पतीची साथ आहे, तेव्हा सगळं यशस्वी होतं. मीही असाच विचार करत होते, की जर उमंग खरंच तसा असेल, जसं सगळे सांगत आहेत, तर मी प्रत्येक अडचण सहन करेन. दुसऱ्या दिवशी वडिलांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, की "श्रेया, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला लज्जित करू नकोस." मी त्यांच्याकडे पाहिलं, जिथे तीच कठोरता आणि गंभीरपणा होता, पण एक आशाही होती. त्यांच्या डोळ्यात मी त्यांच्या बोलण्याला फक्त एका शब्दात उत्तर दिलं, की "बाबा, मला तुमच्या सन्मानापेक्षा काहीही मोठं नको आहे." तो क्षण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. कारण मला माहीत होतं, की माझं आयुष्य एका नव्या वळणावर जात आहे. रस्ते मऊ असोत, काट्यांनी भरलेले असोत, चालायचं मलाच होतं. आणि माझ्या पावलांमध्ये फक्त एकच गोष्ट होती, शांतता आणि आई-वडिलांच्या सांगण्यावर होणारं लग्न. लग्नाची तयारी साधेपणाने होत होती, पण सगळे खूप आनंदी होते. माझ्या भावांनी आपल्या बहिणीचा निरोप असा केला, जसा एखादा खजिना गरिबाच्या हवाली करावा. लग्नाच्या विधी सुरू होत्या तेव्हा माझं हृदय धडधडत होतं, पण मनात समाधानही होतं. माझ्या पतीच्या नजरा खाली होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. विदाईच्या वेळी माझ्या 4थ्या क्रमांकाच्या भावाने माझा हात पकडला आणि हळूच म्हणाला, की "आम्ही तुला खूप जपून ठेवलं आहे. श्रेया, आता तुला स्वतःसाठी जपावं लागेल." मी शांत राहिली. फक्त एवढंच म्हणाले, की "भाऊ, मला फक्त आशीर्वाद द्या." माझ्या पतीचं घर माझ्यासाठी नवं होतं. सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. त्यांना 3 बहिणी होत्या आणि उमंग होते. पहिल्या भेटीत सगळ्यांनी माझ्याशी खूप प्रेमाने वागणूक दिली. माझी सासू माझा हात पकडून म्हणाली, की "सून नव्हे, तू तर या घराची रोनक आहेस." छोटी नणंद प्रगती खूप बोलकी होती. ती मला मिठी मारून म्हणाली, की "वहिनी, आता तू आलीस, हे घर तुझंच झालं." सगळं आनंददायी वाटत होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसात उमंग खरंच तसेच होते, जसं सांगितलं गेलं होतं. मऊ स्वभाव, काळजी घेणारे, प्रत्येक गोष्टीत हालचाल विचारणारे. रात्री आम्ही बराच वेळ बसून गप्पा मारायचो. छोट्या-छोट्या गोष्टी, साधी हसणं आणि माझ्या पतीचं म्हणणं होतं, की "श्रेया, तू माझ्या मनातली गोष्ट आहेस." पण कदाचित ही गोष्ट फार काळ मनात राहिली नाही. पहिला महिना सुखाने गेला. माझ्या सासरच्या सर्व सदस्यांचा स्वभाव आनंदी आणि चांगला होता. पण कालांतराने त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागला. छोट्या नंदेच्या नजरेत बदल दिसू लागला. तिची हसणं धूसर होऊ लागली. एकदा मी स्वयंपाकघरात चहाचा कप ट्रेमध्ये ठेवून नंदाकडे पाठवला. प्रगती म्हणाली, की "वहिनी, दूध जरा कमी घाला. आईला असं आवडत नाही." मी लगेचच माफी मागितली आणि म्हणाले, की "पुढच्या वेळी लक्षात ठेवेन." काही दिवसांनी माझ्या सासूला डोकेदुखी झाली. मी त्यांना हळदीचं दूध दिलं. प्रगतीने सासूच्या कानात सांगितलं, की पहिल्या दिवसापासून ती डॉक्टर डॉक्टर खेळते आहे. तेव्हाच उमंग घरी आले. तेव्हा प्रगतीने हसत-हसत सांगितलं, की "वहिनीने आज आईला औषध दिलं. वाटतंय तिला डॉक्टर बनायचं होतं." माझ्या पतीने हसत म्हटलं, की "चांगलं आहे. मोफत उपचार मिळतील." मीही हसले.
पण मनात एक चुभणारी जखम झाली. काही दिवसांनी घरी छोटासा समारंभ ठेवला होता. मी स्वतःच्या हाताने जेवण बनवलं. सगळ्यांनी जेवण खाल्लं आणि कौतुकही केलं. पण नंतर प्रगतीने माझ्या पतीसमोर सांगितलं, की वहिनीने जेवणात मीठ जास्त टाकलं होतं. पण पाहुण्यांसमोर आम्ही काही बोललो नाही. माझे पती गंभीर होऊन म्हणाले, की "श्रेया, यापुढे लक्ष ठेव." दुसरी नणंद काजल अधूनमधून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माझ्या खोलीत यायची. एकदा माझ्या कपाटातल्या कपड्यांवर बोटं फिरवत ती म्हणाली, की "किती साधे कपडे आहेत. आमच्या भावाची बायको आहेस. जरा स्टाईल दाखव." मी हसत म्हणाले, की "माझ्या भावांनी मला साधेपणा शिकवला आहे." ती हसत म्हणाली, की "हा साधेपणा तुला इथे फार काळ टिकवणार नाही." मी काहीच बोलले नाही. माझ्या पतीने हळू माझ्याशी बोलणं कमी केलं. ते यायचे, थोडा टीव्ही पाहायचे आणि झोपायला जायचे. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण त्यांचं लक्ष विचलित होऊ लागलं. एकदा ते ऑफिसवरून आले, तेव्हा प्रगतीने त्यांना दारातच अडवून सांगितलं, की वहिनीने आज पुन्हा आईला कामासाठी हाक मारली. त्या विश्रांती घेत होत्या. माझे पती थेट खोलीत आले आणि कठोर शब्दात म्हणाले, की "तुला काय त्रास आहे, की तू माझ्या आईला वारंवार बोलवतेस?" मी थक्क झाले. मी म्हणाले, की "उमंग, मी फक्त एकदाच पाण्यासाठी बोलवलं होतं आणि त्या स्वतः गेल्या होत्या." ते शांत राहिले आणि मग बाहेर गेले. त्या क्षणात मला असं जाणवलं, की सुरुवातीचं प्रेम आता संशयात बदलत चाललं होतं. उमंगच्या वागण्यात आणि त्यांच्या बोलण्यात बदल होत होता. ते प्रश्न विचारू लागले, स्पष्टीकरण मागू लागले, ज्यांना काहीच आधार नव्हता. एका संध्याकाळी मी चहा बनवत होते, तेव्हा सासू स्वयंपाकघरात आल्या. मला पाहून त्या म्हणाल्या, की "तुझ्या माहेरी तू हवं तसं करायचीस, पण इथे तसं चालणार नाही. इथे प्रत्येक गोष्ट नीट करावी लागेल." मी आदराने म्हणाले, की "हो मम्मीजी, तुम्ही शिकवाल तसं मी शिकेन." त्या म्हणाल्या, की "शिकण्याची वेळ लग्नाआधी असते. लग्नानंतर फक्त सहन करायचे शिकावं लागतं." त्या रात्री मी बराच वेळ जागी राहिली. खोलीच्या शांततेत माझे पती गाढ झोपेत होते आणि बाहेरच्या हळूवार गप्पा मला बरंच काही समजावून गेल्या. मला पहिल्यांदा जाणवलं, की आयुष्य तसं नसतं, जसं चित्रात दिसतं. खरी वास्तविकता नेहमी त्या मागे लपलेली असते आणि मी आता त्या वास्तविकतेचा सामना करत होते. एकदा उमंग म्हणाले, की "आज मला साउथ इंडियन जेवण खायचं आहे. काही खास बनव." तो आठवडा खूप थकवणारा होता. मी खूप आनंदी झाले. बऱ्याच दिवसांनी त्यांच्या तोंडून त्यांच्यासाठी काहीतरी ऐकलं होतं. मी स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला सुरुवात केली. सगळं काळजीपूर्वक तयार केलं. जेवण तयार होत असताना सासू स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, की "काय सुगंध पसरलाय. इतकं सगळं स्वतः खाण्याचा विचार आहे का?" मी हळू आवाजात म्हणाले, की उमंगने सांगितलं होतं, की त्यांना साउथ इंडियन जेवण हवंय. म्हणून मी त्यांच्या आवडीचं बनवते. त्यांच्या कपाळावर तेवर चढले. त्या म्हणाल्या, की "तू माझ्या मुलाचं नाव घेतलंस, म्हणून सगळं ठीक होईल का? तुझं मन होतं ना? खरं सांग." मी शांत राहिले. बोलण्यात काही अर्थच नव्हता. मी खोलीत गेले तेव्हा प्रगती छोट्या पावलांनी स्वयंपाकघरात आली. नंतर मला काहीतरी विचित्र वाटलं. जेवणाच्या सुगंधात एक तिखटपणा आला. मी दुर्लक्ष केलं. रात्री उमंग आले, तेव्हा मी जेवणाच्या टेबलावर सगळं सजवलं. ते बसले आणि जेवणाचा पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ते म्हणाले, की "हे काय बकवास आहे?" त्यांचं ओरडणं मला घाबरवलं. मी म्हणाले, की "काय झालं?" ते म्हणाले, की "जेवणात इतकं मीठ. तुला जेवण बनवता येत नाही का? तू आयुष्यात स्वयंपाकघरात पाय ठेवला होता, की फक्त बसून खाण्याची सवय आहे?" मी हिम्मत करून म्हणाले, की "मी खूप काळजीपूर्वक जेवण बनवले. मला नाही माहीत मीठ कसं जास्त झालं." त्यांनी प्लेटवर हात आपटला आणि म्हणाले, की "शांत राहा. स्पष्टीकरण देऊ नकोस. फक्त लज्जित व्हायला शिक." माझ्या मित्रांच्या बायका किती हुशार आहेत आणि मी एक नेमकाचा अंदाजही लावू शकत नाही, नाही असं ते म्हणाले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. पण मी त्यांना बाहेर येऊ दिलं नाही. पहिल्यांदा ते माझ्यावर ओरडले. त्या क्षणी मला वाटलं, की सगळं घर माझ्यावर हसत आहे. प्रगतीने मऊ शब्दात सांगितलं, की "भाऊ रागवू नका. वहिनीने पहिल्यांदा काहीतरी मोठं बनवण्याचा प्रयत्न केला. चूक झाली." मी तिच्याकडे पाहिलं. ती खोटी लज्जितपणा चेहऱ्यावर सजवून बसली होती. माझी नजर तिच्या हातावर गेली, जिथून मला सांभाराचा सुगंध जाणवला. कदाचित तिनेच काहीतरी केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता बनवताना सासू डोक्यावर उभ्या राहून म्हणाल्या, की "आमच्याकडे पराठे कसे बनवतात, तुझ्यासारखे कच्चे नाहीत."
दहीही नीट फेटलं नाही. मी म्हणाले, की "मी आजपर्यंत दहीत साखर घालायची. कदाचित तुम्हाला आवडलं नसेल." त्या रागाने म्हणाल्या, की "तू प्रत्येक गोष्टीत तुझी मर्जी चालवशील का? हे घर तुझं नाही. इथे आम्ही सांगू तेच चालेल." दुपारी उमंगने मला मोबाईलवर एक क्लिप दाखवली आणि म्हणाले, की "पहा, ही माझ्या सहकार्याची बायको. किती समजूतदार आणि सभ्य आहे. प्रत्येक पोस्टमध्ये ती तिच्या पतीचं कौतुक करते. तू माझ्यासाठी कधीच काही बोलली नाहीस." मी फक्त नजर खाली ठेवली. मी काय बोलणार? उमंगच्या बदलत्या वागण्याला समजून घ्यायला मला वेळ लागला नाही. पण आता परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. 2 महिने पूर्ण होण्याआधीच घराचं सुख माझ्या हातातून रेतीसारखं निसटत चाललं होतं. माझ्या दोन्ही मोठ्या नंदा ज्यांची लग्न झाली होती, आता आठवड्यातून 2दा नव्हे, तर प्रत्येक 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्या मुलांसह यायच्या. सुरुवातीला मला वाटलं, की कदाचित भावा-बहिणींचं प्रेम आहे. काही दिवसांनी त्या निघून जातील. पण हे काही दिवस महिन्यांमध्ये बदलले. त्यांची मुलं घरी येताच माझी खोली युद्धभूमी बनायची. कोणी खेळणी पसरवायची, कोणी दूध सांडायचं, कोणी बाथरूमची लाईट चालू ठेवून पळायचं. मी सारा दिवस एकाच्या मागे धावायचे, दुसऱ्याला शांत करायचे, तिसऱ्याला जेवण भरवायचे आणि नंदा निवांत सोफ्यावर बसून चहाची ऑर्डर द्यायची. एकदा काजलने येऊन सांगितलं, की "वहिनी, माझ्या मोठ्या मुलाचे मोजे सापडत नाहीत. खोलीत पहा." मी म्हणाले, की "तुझा मुलगा दुपारपासून माझी खोली उलटापालट करतोय. कदाचित तिथेच असतील." तिने टोमणा मारत हसत म्हटलं, की "अरे रे, आता मुलं ही तुझ्या तत्वांवर चालणार का? नंदेची मुलं आहेत, तर सहन करायला शिक." त्या संध्याकाळी सगळे बसले असताना मोठ्या नंदेने माझ्या पतीला सांगितलं, की "वहिनीचे तर्हेवाईक काही वेगळेच आहे. आम्हाला तर असं वाटतंय, की आता भावाला आमची गरजच नाही." उमंगने माझ्याकडे गंभीरपणे पाहिलं. काही बोलले नाही, पण त्या शांततेत बरंच काही बोलून गेले. दुसऱ्या दिवशी मी नाश्ता बनवत होते, तेव्हा सासूने हाक मारली, "श्रेया, पाहुणे आले आहेत. चहा आणि बिस्किट आण." मी घाईघाईने ट्रेमध्ये सगळं ठेवलं आणि नेलं. मी ठेवत असतानाच नंदेच्या मुलाने ट्रेला हात मारला आणि चहाचा कप गालिच्यावर पडला. सासू रागाने म्हणाल्या, की "बस, हेच पाहायचं राहिलं होतं." पाहुण्यांसमोर बेइज्जती करून टाकली. मी म्हणाले, की "मम्मीजी, ते मूल होतं." त्या म्हणाल्या, की "शांत राहा. प्रत्येक गोष्टीला निमित्त काढू नकोस." थोड्या वेळाने सर्वात मोठ्या नणंद सविताने तिच्या मुलांच्या शाळेचे ड्रेस धुण्यास सांगितले. मी हळू शब्दात म्हणाले, की "आज मी घरातली सगळी कपडे धुतली, उद्या धुवेन." ती मोठ्या आवाजात म्हणाली, की "वहिनी बनून आलीस की नोकर? हे सगळं तुझीच जबाबदारी आहे." उमंग खोलीत आहे तेव्हा सविताने लगेच तक्रार केली, की "वहिनी आम्हाला एक दिवसही सहन करत नाही. कपडे धुण्यासही नकार देते." उमंगने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, की "तू हे सगळं केलंस का?" मी म्हणाले, की "मी नकार दिला नव्हता. फक्त उद्या धुवेन असं सांगितलं." ते म्हणाले, की "तू प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने जबाबदारीपासून पळतेस." एकदा मुलांनी माझ्या मेकअपचा डब्बा उघडला. लिपस्टिक तुटली, बेस पसरलं. मी फक्त एवढंच म्हणाले, की "ही गोष्ट खूप महाग आहे. मुलांना थांबव." काजलने लगेच ती गोष्ट पकडली आणि म्हणाली, की "मुलांची काय चूक? खरं तर तुला आम्ही सगळे येण्याचा त्रासच होतो." त्या रात्री माझ्या पतीने कठोर शब्दात सांगितलं, की "जर तुला माझ्या बहिणींचा त्रास होत असेल, तर स्पष्ट सांगतो. छोट्या-छोट्या तक्रारी तुला आणखी छोटं करत आहेत." माझ्याकडे शब्द नव्हते. फक्त एवढंच बोलावसं वाटत होतं, की मी तर कधीच छोटी झाले आहे. या घरात कोणालाच मोठं राहू दिलं नाहीस. सासू आणि नंदा रात्री बसून चहा प्यायच्या आणि गप्पा मारत हसायच्या. एकदा मी ऐकलं, की "उद्या पहाच, उमंगला सांगते, की श्रेयाला सांग बेडशीट धुवायला. तुझी बायको कामापासून निमित्त काढून पळते." पण आपल्याला माहित आहे. सविता हसली आणि म्हणाली, की "भाऊ आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. आपण जे सांगू तेच करेल." प्रगती हळूच म्हणाली, की "आता पुन्हा एकदा तिला अपमानित केलं, तर ती स्वतः सासरला वाईट म्हणायला लागेल. मग पाहू मग काय निर्णय घेतो." मी सगळं ऐकलं तेव्हा मनात आलं, की पतीला सगळं सांगावं. पण मला माहित होतं, की ते विश्वास ठेवणार नाही. एकदा मुलांनी फुलदाणी फोडली. मी झाडू लावला आणि काच गोळा करायला लागली. सासू म्हणाल्या, की "तुला काय घाई आहे? साफ कर. पण मुलांवर नजर ठेव. काचेमुळे पाय कापला तर त्याची जबाबदारीही तुझीच असेल." मी मागे वळून पाहिलं नाही. फक्त झाडू चालवत राहिले आणि मनात आणखी एक जखम लिहिल्या गेली. उमंग आता फक्त पती राहिले नव्हते. ते एक न्यायाधीश बनले होते. प्रत्येक गोष्टीवर ते निर्णय घ्यायचे. न ऐकता, न समजता. माझी प्रत्येक दिवसाची मेहनत, प्रत्येक सेवा
फक्त एक टोमणा बनून माझ्या समोर परत यायची. माझं आयुष्य आता सेवेतून बेइज्जतीचा प्रवास बनलं होतं. मी फक्त विचार करत राहायचे, की मी नेमकी कुठे चुकले. सकाळचा वेळ होता. घरातले सगळे सदस्य जागे झाले होते. प्रगतीने तिच्या बहिणींच्या मुलांसाठी पराठे बनवण्यास सांगितलं होतं आणि सासू आधीच मंदिरात जाऊन प्रार्थनेला बसल्या होत्या. मी स्वयंपाकघरात उभी होते. हात चालत होते, पण मन कुठेतरी भटकत होतं. ज्या दिवसापासून सासूच्या अन्यायाचा हा सिलसिला सुरू झाला, त्या दिवसापासून एक क्षणही असा गेला नाही, की जिथे मी मनापासून प्रार्थना केली नाही, की कदाचित आजचा दिवस वेगळा असेल. पण प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा जास्त कठोर निघायचा. मागच्या आठवड्यात जेव्हा नंदेच्या छोट्या मुलाचा वाढदिवस आला, तेव्हा काजलने स्वतः जाहीर केलं, की "वहिनी, सगळी तयारी तुम्हीच करा. आम्ही तर पाहुणे म्हणून आलो आहोत." मी थकलेल्या शब्दात म्हणाले, की "ठीक आहे. तुम्ही सांगा काय काय ठेवायचंय?" काजल हसत म्हणाली, की "तुम्हालाही आमच्या मुलांशी जोडलं जायला शिकायला हवं." मी जेवणात अनेक पदार्थ बनवले आणि प्रत्येक गोष्ट स्वतः केली. उमंगने केकचा पहिला तुकडा आपल्या भाच्याला दिला. मग सगळ्या पाहुण्यांसोबत बसून फोटो काढले. माझ्याकडे त्यांनी पाहणंही पसंत केलं नाही. संध्याकाळी सगळे पाहुणे गेल्यावर स्वयंपाकघराचं मैदान माझ्या हवाली करण्यात आले. प्रगतीने येऊन भांड्यांकडे बोट दाखवत म्हणाली, की "हे सगळं तुम्हीच सांभाळाल ना? तुम्ही तर घरची सून आहात." मी फक्त मान डोलावली. त्या रात्री खोलीत बसून मी माझ्या हातांकडे पाहत राहिले. हात थकले होते, मन उदास होतं आणि आठवणी होत्या. वडिलांनी विदाईच्या वेळी सांगितलेले शब्द माझ्या कानात सतत घुमत होते, की "ज्या घरात जात आहेस, तिथून फक्त तुझी अर्थीच निघायला हवी." हे फक्त शब्द नव्हते. माझ्यासाठी ती एक भिंत होती, जिथे कोणाला हाक मारणं गुन्हा होता. म्हणून मी कधी आईला सांगितलं नाही, कधी भावांना सांगितलं नाही. प्रत्येक वेळी जेव्हा मनात यायचं, की फोन उचलून भावाला सगळं सांगावं, तेव्हा एकच विचार मनात यायचा, की ते हे सहन करू शकतील का? मी त्यांचा सन्मान खाली घालू शकेन का? आणि अशा रीतीने मी शांत राहिले. एका संध्याकाळी उमंग घरी आली. नेहमीप्रमाणे प्रगतीने स्वयंपाकघराबाहेरच त्यांना अडवून तक्रार केली, की वहिनीने आज आईला दुपारचं जेवण वेळेवर दिलं नाही. त्या 2 तास भुकेल्या बसल्या होत्या. उमंगचा चेहरा कठोर झाला. ते म्हणाले, की "हे खरं आहे का?" त्यांनी मला विचारलं. मी म्हणाले, की "मम्मी झोपल्या होत्या. मला त्यांना उठवणं योग्य वाटलं नाही. त्या जाग्या झाल्यावर मी लगेच जेवण दिलं." माझ्या पतीने रागाने सांगितलं, की "तुला निर्णय घ्यायचा अधिकार कोणी दिला, की तू आपल्या मर्जीने घर चालवतेस?" मी काही बोलले नाही, फक्त शांत राहिले. त्याच रात्री सगळे डायनिंग टेबलवर बसले होते आणि मी उकाड्यात जेवण तयार करत होते. जेवणात मीठ थोडं कमी पडलं. माझ्या पतीने पहिला घास घेताच चमचा ठेवला आणि म्हणाले, की "तुझ्याकडून हेही होत नाही. रोज नवा तमाशा लावून ठेवतेस. माझी आई तुला सारा दिवस सहन करते आणि तू फक्त दिवसभर चुका करतेस." सविता म्हणाली, की "हिला सासरी राहायलाच येत नाही. उमंग, तू फक्त सहन करत राहतोस." उमंगचा चेहरा चिडला होता. ते म्हणाले, की "आता माझी सहनशक्ती संपली आहे." ते बडबडत उठून गेले. मी सगळ्यांमध्ये बसून नजर खाली ठेवली. शेवटचा घास हातात धरून जमिनीकडे पाहत राहिले. सगळ्यांनी जेवण संपवलं. मी भांडी उचलली, पण मनात एक तुटण्याची भावना सुरू झाली. खोलीत जाऊन बिछाण्यावर बसले. डोळ्यातून अश्रू यायला तयार होते. पण आता तर रडणं ही कमजोरीचं लक्षण वाटायला लागलं होतं. प्रत्येक दिवस एकच नजर, एकच टोमणा, एकच आरोप. काही नवं नव्हतं. फक्त सत्य लपवावं लागायचं. कधी-कधी मी कपाट उघडायचे, 2-3 साड्या काढायचे, ज्या भावांनी लग्नाला मनापासून निवडून दिल्या होत्या. त्या हाताला लागताच सगळ्यांचे चेहरे डोळ्यांसमोर यायचे. नवीन भावाचं हसणं, अमन भावाचा खोडकरपणा आणि वडिलांची कठोर नजर. पण हे सगळं फक्त आठवणी होत्या. वास्तवात आता फक्त आज्ञा चालायच्या. आवाज उठायचे आणि मी फक्त मान खाली घालायची. एकदा प्रगतीने झाडू हातात देत सांगितलं, की "अंगण स्वच्छ कर. मुलं खेळत आहेत." मी म्हणाले, की "मी जेवणाची भांडी धुत आहे." ती म्हणाली, की "आधी स्वच्छता कर, भांडी नंतर धु. तुझं काम आहे सगळं सांभाळायचं." मी झाडू उचलला. वागताच कमरेला एक खेचल्यासारखं वाटलं. त्यावेळी डोळ्यात अश्रू आले. दुखण्याच्या तीव्रतेमुळे नाही, तर या विचाराने, की माझ्या शरीरासोबत माझा आत्माही थकला आहे. त्या दिवशी मी खरोखर आतून हादरले. ना कोणत्याही गोष्टीवर वाद घातला, ना स्पष्टीकरण दिलं. फक्त स्वतःला प्रश्न विचारला, की मी कधीपर्यंत शांत राहील?
पण या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. कारण आत्तापर्यंत मी फक्त तेच करत होते, जे वडिलांच्या एका शब्दाने शिकवलं होतं, सहनशीलता. आणि ही सहनशीलता आता एक परीक्षा बनली होती, ज्यामध्ये यशाचा अर्थ फक्त शांतता होता. सकाळचा वेळ होता. वातावरण काहीसं उदास होतं. कदाचित माझ्या तब्येतीमुळे. गेल्या काही दिवसांपासून मला उलट्या आणि अशक्तपणा जाणवत होता. सुरुवातीला वाटलं की ही सामान्य थकव्यामुळे आहे. कदाचित सतत काम करण्यामुळे. कदाचित शरीर थकलं आहे. पण जेव्हा नाश्ता पाहून तब्येत बिघडायला लागली आणि आवाज ऐकून चक्कर यायला लागली, तेव्हा मनात एक शंका निर्माण झाली. मी याबद्दल कोणाला काही सांगितलं नाही. खोलीत एकटी बसून स्वतःला सावरलं. विचार केला की डॉक्टरकडे जावं लागेल. पण परवानगीशिवाय बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्या संध्याकाळी उमंग कामावरून घरी आली. तेव्हा ते नेहमीपेक्षा कमी रागात दिसले. कदाचित त्यांचा दिवस चांगला गेला असावा. मी हिम्मत करून म्हणाले की उमंग, गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत थोडी विचित्र वाटते. मन बेचैन होतंय, भूक लागत नाही, अशक्तपणा जाणवतोय. उमंगने मोबाईलवर नजर फिरवून सांगितलं की डॉक्टरकडे जा. मग माझ्याकडे पाहिलं. जर खरंच काही वाटत असेल, तर उद्या मी वेळ काढतो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुग्णालयात गेलो. प्रतीक्षेचे क्षण खूप कठीण होते. माझी बोटं साडीच्या पल्लूचा काठ सतत मुरडत होती. मनात एक विचित्र बेचैनी होती. जेव्हा डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंडची अहवाल पाहून सांगितलं की अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात, तेव्हा मला वाटलं जणू कोणीतरी वर्षानुवर्षाच्या जखमेवर मलम लावले. माझ्या पतीचा चेहरा पहिल्यांदा मऊ पडला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले की खरंच. मग हसले. ते हसणं माझ्यासाठी नव्हतं, पण त्या काळात मी ते पहिल्यांदा पाहिलं होतं. घरी परतताना उमंग शांत होते, पण गाडीचा वेग मंद होता. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी बदलत होतं. दार उघडताच प्रगती समोर आली आणि म्हणाली की काय झालं? सगळं ठीक आहे ना? उमंगने साध्या शब्दात उत्तर दिलं की श्रेया आई होणार आहे. प्रगतीचं हसणं लगेच मावळलं. ती म्हणाली, "अरे बरं" आणि आत गेली. त्या क्षणी मला पहिल्यांदा वाटलं की कदाचित नशिबाने माझं ऐकलं आहे. रात्रीच्या जेवणात उमंगने मला विचारलं की काही खास खायची इच्छा आहे का? आता तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. मी नकारार्थी मान हलवली. अजून काही खास नाही, फक्त खूप झोप येते. दुसऱ्या दिवशी सासूने चहा बनवताना सांगितलं, "खूप आराम केलास तू. सकाळपासून बिछाण्यावर आहेस." मी सांगितलं की डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलं आहे. काजलने हे ऐकलं आणि हसत म्हणाली, की "तुझं मूल काही अनोखं जन्मणार आहे का? आम्ही सगळं काम करत करत मुलं जन्माला घातली." त्या रात्री उमंगने मला भांडी धुताना पाहिलं आणि पुढे येत म्हणाले, की "श्रेया, तुला काम न करण्यास सांगितलं होतं ना? तुला बेड रेस्ट करायचं आहे. जर काही झालं तर मी स्वतःला माफ करणार नाही." सासू दारात उभ्या होत्या. त्या काही बोलल्या नाहीत. प्रगती हळूच म्हणाली, की "आम्ही आहोत ना. आम्ही काम करू, वहिनी." मी नजर उचलून तिच्याकडे पाहिलं. पण तिच्या डोळ्यात आनंदाऐवजी काहीतरी वेगळं होतं. जसं ती काहीतरी हिशोब करत होती. एका संध्याकाळी सविताच्या मुलाने गोंधळ घातला. मी खोलीत विश्रांती घेत होते. बाहेर आले तेव्हा सगळा गोंधळ माझ्या नावावर लावला गेला. काजल ओरडत म्हणाली, की "तुला फक्त झोपायचं आहे. मुलं भिंतीवर चढली तरी तुला काही फरक पडत नाही." मी मऊ शब्दात म्हणाले, की "मी विश्रांती घेत होते. मला अंदाज नव्हता." उमंग आवाज ऐकून खोलीत आली. काजलला म्हणाले, की "तुला काय त्रास आहे? तुम्ही इथे पाहुणे आहात. नेहमी गोंधळ घालता." "माझी बायको आजारी आहे. तिची काळजी घेणं तुमची जबाबदारी नाही, तुम्हाला गरज आहे. तुम्ही नेहमी गोंधळ करता." काजल काही वेळ शांत झाली. सासूने मध्यस्थी करत सांगितलं, की "बेटा रागवू नको. घरची गोष्ट आहे." उमंग म्हणाले, की "घरासारखं वागा. ती रुग्णालयातली रुग्ण नाही, पण शय्याला शांततेची गरज आहे." माझ्या पतीचं वागणं मला बदलताना जाणवत होतं. जणू त्यांनी पहिल्यांदा माझी वेदना पाहिली होती. एकदा ते फळं आणि ज्यूस घेऊन घरी आले आणि म्हणाले, की "हे तुझ्यासाठी खास आहे. रोज काहीतरी तुझ्या आरोग्यासाठी खा." मी हसत म्हणाले, की "तुम्हाला आठवलं?" त्यांनी उत्तर दिलं, की "आता विसरण्याची वेळ नाही." मी आतून एक छोटासा दिवा जळताना जाणवलं. वर्षानंतर असं वाटत होतं, की कदाचित माझं घर खरोखर बसत आहे. त्या रात्री मी प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं, की "तुम्ही जो आशेचा दिवा लावला आहे, तो विझवू देऊ नका." मला पहिल्यांदा वाटलं, की माझी प्रार्थना ऐकल्या गेली आहे. उमंगचं वागणं त्या काळात बदललं होतं. त्यांच्या डोळ्यातली ती उदासीनता आता काहीतरी वेगळी होती.
ऑफिसवरून घरी येऊन ते विचारायचे, की "तू दुपारी काय खाल्लंस? औषध घेतलंस की विसरलीस?" आणि स्वतः औषध आणून ठेवायची. त्यांच्या या छोट्या बदललेल्या वागण्याने माझ्या शांत जगात थोडीशी उजळणी आली होती. पण ती उजळणी कदाचित या घरातल्या इतरांच्या डोळ्यात खुपत होती. जेव्हा उमंगने सगळ्यांना सांगितलं, की मी आई होणार आहे, तेव्हा खोलीत जणू स्मशान शांतता पसरली. काजलने फक्त "अरे बरं" असं म्हणाली आणि सविताने मुलांच्या भांडणाकडे लक्ष देऊन विषय टाळला. सासूने छताकडे पाहत सांगितलं, की "काळच असा आहे. आजकाल छोटीशी गोष्टही आजार बनते." मी शांतपणे सगळ्यांचे चेहरे पाहिले. कुठेच आनंदाचा इजहार नव्हता. आशीर्वाद नव्हता, मऊपणा नव्हता. मी खोलीत येऊन बसले. मनात रिकामेपणाची भावना घेऊ. दुसऱ्या दिवशी उमंग म्हणाले, की "आता तुला कोणतंही काम करायचं नाही. प्रगती आणि मम्मी आहेत ना, ते सगळं पाहतील. तू फक्त विश्रांती घे. मुलं माझी जबाबदारी आहे." मी मान डोलावली, पण ही गोष्ट जणू सगळ्यांना खटकली. प्रगतीने दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी सांगितलं, की "वहिनीला फक्त विश्रांती करायची आहे. आम्ही सगळे तर नोकर झालो." काजलनेही सासूकडे पाहत म्हटलं, की "काश आम्हीही अशा वेळी आई बनलो असतो, तर आम्हालाही राणीसारखा आराम मिळाला असता." सासूने चहाचा कप ठेवत सांगितलं, की "त्या काळच्या मुली मजबूत होत्या. आजकालच्या तर जरा-जरा गोष्टीवर बिछाना धरतात." मी त्यांचं बोलणं ऐकून काही बोलले नाही. फक्त पाणी पिऊन स्वयंपाकघराकडे गेले. प्रगती तिथे आली आणि म्हणाली, की "काय करणार आहेस?" मी म्हणाले, की "फक्त भांडी धुवून टाकते. काम पसरलं आहे." ती म्हणाली, की "जेव्हा तुझ्या पतीने सगळं काम न करण्यास सांगितलं आहे, तेव्हा का कामाला हात लावतेस?" ती बोलत होती, पण तिच्या शब्दात काळजीपेक्षा टोमणा जास्त होता. मी हळू आवाजात म्हणाले, की "फक्त 1-2 गोष्टी आहेत, करून टाकते." दुपारी कपडे धुत असताना उमंग आले. मला काम करताना पाहिलं आणि पुढे येत म्हणाले, की "तुला काम न करण्यास सांगितलं होतं ना? तुला फक्त विश्रांती करायची आहे." मी हे सगळं सांगितलं आहे. जर काही झालं, तर मी कोणालाही माफ करणार नाही. मी म्हणाले, की प्रगतीच्या पायाला मोच आली आहे. ती बिछाण्यावर आहे. काम कोणीच करत नाही. त्यांचा चेहरा स्वच्छ झाला. ते म्हणाले, की "हे सगळं नंतर पाहू. तू आज जा." त्या रात्री काजलने हट्ट केला, की मी तिचे पाय दाबावे. मी शांतपणे तिच्या जवळ बसले. हात ठेवताच ती म्हणाली, की "जोरात दाब." "असं नाही." मी हळू जोर लावला. ती म्हणाली, की "पूर्ण ताकद लावून दाब." ती रागावली. मी थोडं जास्त दाबलं, पण अचानक तिने तिचा पाय माझ्या पोटात मारला. मी खाली बसले. दुखण्याच्या तीव्रतेने माझे डोळे बंद झाले. काजल रागाने म्हणाली, की "तू काय विचार केलास? मूल जन्माला घालून तू भावाला तुझ्या ताब्यात ठेवशील? मी असं होऊ देणार नाही." मी दुखण्याने विव्हळत कसंबसं म्हणाले, की "तू असं का केलंस?" ती म्हणाली, की "कारण मला तुझ्यावर कधीच विश्वास नव्हता." ती बडबडत होती आणि पुढच्या क्षणी मी खाली पडली. सगळं धूसर झालं. फक्त आवाज उरले. कोणीतरी बोलत होतं, की "काय झालं?" कोणीतरी धावत होतं. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा रुग्णालयाची खोली होती. नर्सने डोळे उघडताच सांगितलं, की "खूप वाईट वाटतं. तुमचं मूल वाचलं नाही." माझ्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. कदाचित आत सगळं कोरडं पडलं होतं. उमंग समोर उभे होते. त्यांचे डोळे लाल झाले होते, रागाने भरलेले. काही न बोलता ते बाहेर गेले. मी बिछाण्यावर पडून राहिले. मनात फक्त एकच गोष्ट बोलले, की माझी कूस रिकामी झाली आणि जे रिकामं होतं ते खूप काही समजतं. मी सगळ्यांसमोर सांगितलं, की काजलने माझ्याशी काय केलं. पण ती ओरडत म्हणाली, की "मी वहिनीला माझी बहीण समजलं, पण वहिनी मला खुनी ठरवत आहे." उमंग उठून उभे राहिले आणि माझ्याकडे पाहत बोलू लागले. त्यांच्या शब्दात राग होता. ते म्हणाले, की "तुला माहीत आहे, मी तुझ्यावर किती विश्वास ठेवायचो. पण आज सगळं बदललं. तुला विश्रांती घ्यायला सांगितलं होतं ना. कोणतंही काम नको. मग का करत होतीस? का स्वतःला धोक्यात टाकलंस?" मी हळूच म्हणाले, की "कारण या घरात मला कोणी विश्रांती घेऊ देत नाही." उमंग जोरात ओरडले, की "तुझ्या हट्टाने तू सगळं उद्ध्वस्त केलंस." मी म्हणाले, की "मी काही उद्ध्वस्त केलं नाही. मला उद्ध्वस्त केल्या गेलं आहे." उमंगने रागाने सांगितलं, "तुझा हट्ट, तुझी चूक आणि आता हे खोटे आरोप. हे सगळं असह्य आहे. मी तुला सोडतो." असं म्हणून त्यांनी तोंड थांबवलं आणि खोली बाहेर निघाले. मी लपकून त्यांच्यासमोर उभी राहिली. मी म्हणाले, की "उमंग, फक्त 5 मिनिटं द्या. मला फक्त 5 मिनिटं देवासाठी माझं ऐका." उमंगने दात खात म्हणाले, की "5 मिनिटं. ठीक आहे, 5 मिनिटं घे. पण जर तू सत्य सिद्ध करू शकले नाहीस, तर समजून घे, की आपलं नातं आज संपेल."
मी खोलीत आले, दार बंद केलं आणि हात जोडून देवाला प्रार्थना करू लागले. माझ्या शरीरात ताकद नव्हती, पण मनात वादळ उठलं होतं. मी म्हणाले, की देवा, तुम्हाला सगळं माहीत आहे. मी नेहमी सत्य बोलले, तुमची इच्छा मांडली. आज माझ्यावर आरोप झाला आहे, तर तुम्हीच न्याय करा. मला माझा हक्क मिळवून द्या. मी आतापर्यंत शांतपणे सगळं सहन केलं, पण आज माझी प्रार्थना ऐका. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, हात थरथरत होते आणि मन फक्त एकच इच्छित होतं, की देव स्वतः माझ्या सत्याचा निर्णय करेल. मी दार उघडलं तेव्हा बाहेर शांतता होती. काजल खोलीत नव्हती. उमंग बाहेर फिरत होते. त्या क्षणी फोन वाजला. काजलच्या पतीचा होता. त्यांचा आवाज इतका मोठा होता, की मलाही ऐकू येत होता. तो म्हणाला, की "उमंग, तुझ्या बहिणीने माझ्या आईची कधीच सेवा केली नाही. आज मी बाहेरून परत आलो, तेव्हा माझी आई एकटी, आजारी आणि काजल तुझ्या घरी बसलेली आढळली. मी तुझ्या बहिणीला घटस्फोटाचे कागद पाठवले आहेत. मुलांना मी माझ्यासोबत घेऊन जातोय. तुझ्या बहिणीने आई, पत्नी आणि सून यांचं कर्तव्य कधीच पूर्ण केलं नाही." उमंगच्या चेहऱ्याचा रंग उडाला. फोन बंद होताच काजल रडत आत आली. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. चेहऱ्यावर मेकअपची रेषाही शिल्लक नव्हती. ती म्हणाली, की "भाऊ, माझ्या पतीने मला सोडलं. मुलांना घेऊन गेला. आता मी कुठे जाईन?" उमंग शांत उभे राहिले. काजलने पुढे येऊन माझ्या पायांवर बसत सांगितलं, की "श्रेया, मला माफ कर. मी तुझं मोल हिसकावलं. आज माझं सगळं माझ्यापासून हिसकावलं गेलं. देवाने माझ्या कर्माची शिक्षा मला या जगातच दिली. मी तुझ्याशी खूप वाईट केलं. मला माफ कर." हे ऐकून माझा पती जणू दगडाचा झाला. तो फक्त आपल्या बहिणीकडे पाहत राहिला. मग माझ्याकडे वळला. नजर खाली ठेवून बसला. माझ्या त्या 5 मिनिटांनी, ज्यात फक्त सत्य आणि प्रार्थना होती, सगळं बदललं. अंगणात गहन शांतता पसरली होती. उमंग सोफ्याच्या कोपऱ्यात गप्प बसले होते आणि काजल जमिनीवर बसून रडत होती. तिचे अश्रू थांबत नव्हते. यावेळी रडणं फक्त दुःखाचं नव्हतं, तर पश्चातापाचंही होतं. काही क्षणांपूर्वी तीच जीभ मला खोटं ठरवत होती. ती आता स्वतःच्या सत्याच्या ओझ्याखाली दबली होती. ती म्हणाली, की "भाऊ, मी खरंच खूप चुकीचं केलं. मी कबूल करते." तिला पश्चाताप आणि लज्जा वाटत होती. माझ्या पतीने हळूच सांगितलं, की "तुला माहीत आहे तू काय केलंस? तू माझं मूल मारलंस. माझ्या पत्नीवर आरोप केलास आणि आता जेव्हा तुझं सगळं हिसकावलं गेलं, तेव्हा तुला सत्य आठवतंय." काजलने हात जोडले आणि म्हणाली, की "भाऊ, मी कधीच विचार केला नव्हता, की परिणाम असा असेल. फक्त एक हट्ट होता, राग होता." माझी सासू, सविता आणि प्रगती तिथे उपस्थित होत्या. त्यांना ही लज्जा वाटत होती. माझ्या पतीने उठून खोलीत फिरताना भिंतीवर लावलेल्या कुटुंबाच्या फोटोकडे पाहिलं. तिथे काजल मुलांसोबत हसत होती आणि मी एका बाजूला उभी फक्त फोटो पूर्ण करत होते. उमंग म्हणाले, की "तू तुझ्या पतीला, तुझ्या सासूच्या सेवेला आणि तुझ्या मुलांना सगळं सोडलंस. फक्त या हट्टामुळे, की मी माझ्या पत्नीवर विश्वास ठेवू नये." त्यांचे शब्द थकलेले होते. काजल म्हणाली, की "मूल तुमच्या दोघांमधलं प्रेम वाढवेल आणि हे मी, आई आणि इतर बहिणींना नको होतं. आम्हाला तुमच्या पती-पत्नीच्या नात्याचं प्रेम टिकावं असं वाटत नव्हतं. मी चूक केली भाऊ." उमंगने तिचं बोलणं तोडलं आणि म्हणाले, की "ही चूक नव्हती. हा मोठा गुन्हा होता. मी तुम्हा कोणालाही माफ करणार नाही." सविता दारात उभी सगळं ऐकत होती. तिलाही काही बोलण्याची हिंमत नव्हती. सासू आतून बाहेर आली, पण तीही अस्वस्थ होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, की गोष्टी तिच्या हाताबाहेर गेल्या आहेत. माझ्या पतीने माझ्याकडे वळून पाहिलं. मी खोलीच्या दाराला टेकून उभी होते. सगळं ऐकत होते. माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर होती. पण आज सगळं तुटलं होतं. सत्य सिद्ध झाल्याचं समाधान होतं, पण त्या जखमा अजून हिरव्या होत्या. त्यांचं औषध फक्त वेळच देऊ शकतो. श्रेया, माझ्या पतीने पहिल्यांदा माझं नाव असं हाक मारली. जणू ते स्वतःला माफ करू इच्छित होते. ते म्हणाले, की "मला नाही माहीत मी तुला काय सांगू." मी मान खाली घातली. मी म्हणाले, की "मला काही ऐकायचं नाही उमा. मी सगळं माझ्या देवाच्या हवाली केलं होतं. त्याने न्याय केला." उमंगने हळूच सांगितलं, की "काजलला मी या घरात आता ठेवू शकत नाही." काजलने हे ऐकलं आणि लगेच त्यांच्या पायांवर बसली. ती म्हणाली, की "नाही भाऊ, असं बोलू नको. मी आता कुठे जाईल? माझ्याकडे आता काहीच उरलं नाही." उमंगने तिला हाताने दूर केलं आणि म्हणाले, की "तू माझ्यासाठीही असाच विचार केला होतास ना, की मीही माझ्या संतानाशिवाय एकटं राहावं? आज स्वतः तो एकटेपणा अनुभव."
सविताने पुढे येऊन काजलला आधार दिला. पण तिच्या डोळ्यातही स्पष्ट भीती दिसत होती. सत्याची उजळणी आता तिच्यावरही पडणार होती. माझ्या पतीने दार उघडले आणि म्हणाले, की "काजल, आता तू या घरात राहू शकत नाहीस. तुझ्यासोबत जे काही झालं, ते तुझ्या कर्माचा परिणाम आहे. तू तुझ्या मर्जीने इथे होतीस, आता तुला परत जावं लागेल." सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, की "बेटा, ही तुझी बहीण आहे. तिला घरातून काढशील." उमंग म्हणाले, की "ज्या दिवशी तिने माझ्या मुलासोबत असं केलं, त्या दिवशी माझं तिच्याशी नातं संपलं." काजल उठायला लागली तेव्हा मी पुढे गेले. मनात कठोरपणा होता, पण मानवता मरली नव्हती. मी उमंगला म्हणाले, की "यावेळी तिला माफ करा. फक्त यासाठी की ती तुझी बहीण आहे. पण तिच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करा. तिचं इथे राहणं माझ्यासाठी शक्य नाही." उमंगने माझ्याकडे पाहिलं. जणू आश्चर्य वाटलं, की मी हे बोलते. मी तिला माफ केलं, पण विश्वास पुन्हा निर्माण होणार नाही. उमंगने मान डोलावली आणि म्हणाले, "तुझं बोलणं माझ्यासाठी आज्ञा आहे." दुसऱ्या दिवशी काजलला शांतपणे रवाना करण्यात आलं. ती आपल्या भावाच्या घरातून रिकाम्या हाताने निघाली आणि तिच्या डोळ्यात तोच प्रश्न होता, जो कधी काळी माझ्या डोळ्यात होता, की मी कुठे जाईल? उमंग तासनतास शांत राहिले. त्या संध्याकाळी जेव्हा ते माझ्या जवळ आले, तेव्हा त्यांच्या हातात माझ्यासाठी फळं आणि ज्यूस होतं. ते माझ्या जवळ बसून म्हणाले, की "जो सहन करतो, तो त्याला नेहमी सहनशीलतेचं फळ मिळतं. कदाचित तू तीच स्त्री आहेस, श्रेया, ज्याने माझ्या अंधविश्वासाला डोळे दिले." मी काही बोलले नाही, पण ती सहनशीलता नक्कीच माझी होती, ज्याचा सिला मला आज मिळाला होता. न्यायाचा क्षण आला होता आणि आता कदाचित जखमानंतर मलमाचा वेळ सुरू झाला होता. घरात शांतता होती. प्रगतीलाही खूप लज्जा वाटत होती. काजलच्या विदाईनंतर काही दिवस गेले. जणू सगळ्यांना समजत नव्हतं, की रोजच्या चिडचिडी, बोलण्यांना आणि टोमण्यांशिवाय वेळ कसा घालवायचा. उमंग आता अनेकदा खोलीत उशिरापर्यंत बसायची, शांत विचारात बुडालेली. एके रात्री ते माझ्या समोर बसले. बराच वेळ. खोलीत फक्त घड्याळाची टिक-टिक चालू होती. मग ते हळूच म्हणाले, की "श्रेया, जे काही झालं, मी तुझ्याशी जे केलं, माझ्या घरच्यांनी तुझ्याशी जे केलं, ते मी रोज आठवतो." मी नजर उचलून त्यांच्याकडे पाहिलं. ते बोलत होते, पण त्यांचे डोळे शांत होते. ते म्हणाले, की "मला माहीत आहे, माझ्या वागण्याने तुला तोडलं नाही तर एकटं केलं." पण त्यावेळी माझ्या समोर जी चित्र उभी राहायची, ती माझ्या आई आणि बहिणींच्या कथांनी बनलेली होती. मी काही बोलले नाही. ते म्हणाले, की "मी तुझ्याकडे माफी मागू इच्छितो श्रेया." मी म्हणाले, की "उमंग, माफी मागणं सोपं आहे, पण विसरणं खूप कठीण आहे. मी तुला माफ केलं, कारण मला स्वतःला ओझ्याखाली ठेवायचं नाही. पण काही गोष्टी तशाच राहत नाहीत." ते हळूच म्हणाले, "मग आपण नव्याने सुरुवात करू शकत नाही का?" मी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, की "एक अट आहे. आपण वेगळ्या घरात राहू. मी तुझ्या आई आणि बहिणींसोबत राहू शकत नाही. मी पुन्हा त्या कठोर वर्तुळात जाऊ इच्छित नाही." माझे पती शांत झाले. मग हळूच मान डोलावली आणि म्हणाले, की "ठीक आहे. तू जसं सांगशील तसंच होईल." दुसऱ्या दिवशी त्यांनी शहराच्या दुसऱ्या भागात एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं. साधं, स्वच्छ आणि चांगलं होतं. नव्या जागी जाताना माझ्या मनात भीतीही होती आणि समाधानही. सासूने कठोरपणे सांगितलं, की "उमंग, तू बायकोच्या मर्जीवर नाचायला लागलेस." उमंगने फक्त एवढंच उत्तर दिलं, की "आई, शांततेची जागा फक्त हीच आहे. आम्हाला थोडा वेळ हवा आहे." नव्या घरात उमंगने सगळं स्वतः सांभाळलं. गरजेच्या सर्व वस्तू, माझ्या आरामाची पूर्ण काळजी घेतल्यानंतर ते भांडी सुद्धा धुवायचे. ते म्हणायचे, की "आज तू बस. तू खूप दिवस सहन केलंस." काही आठवड्यानंतर एकदा मला पुन्हा अशक्तपणा जाणवला. तेव्हा मनात विचार आला, की डॉक्टरकडे जावं. जेव्हा डॉक्टरांनी हलक्या हास्यासह सांगितलं, की "तुम्ही पुन्हा आई होणार आहात." तेव्हा मी माझ्या पतीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात यावेळी आश्चर्यापेक्षा समाधान जास्त होतं. गाडीत परतताना माझ्या पतीने माझा हात धरला आणि म्हणाले, की "यावेळी सगळं काही ठीक होईल श्रेया. मी वचन देतो." उमंगने माझ्यासाठी सगळं सोपं करण्याचा प्रयत्न केला. ते सकाळी माझ्यासोबत नाश्ता करण्यापूर्वी स्वतः उठून नाश्ता तयार करायचे. दर आठवड्याला माझ्यासोबत डॉक्टरकडे तपासणीसाठी जायचे आणि रात्री मला झोप येत नसेल, तर मला खोलीत झोपवून माझं डोकं कुरवळायचे. एकदा मी म्हणाले, की "उमंग, खरंच तू बदललायस, की हा वेळेचा परिणाम आहे?" ते गंभीरपणे म्हणाले, की "श्रेया, तुला गमावल्यानंतर मला तुझी किंमत कळाली. मी आता स्वतःला बदलत नाही, फक्त खरं होत आहे." महिने सरले, माझी तब्येत सुधारत गेली. मी शिवणकाम शिकायला सुरुवात केली.
काही ऑनलाईन कोर्स केले. उमंग म्हणाले, की "तू इच्छित असशील, तर घर बसल्या काही करू शकतेस. तुझ्यात आत्मविश्वास आहे. फक्त कोणी तुला संधी दिली नाही." आता दर संध्याकाळी आम्ही एकत्र चहा प्यायचो. येणाऱ्या मुलासाठी छोटे-छोटे कपडे पाहायचे आणि मी विचार करायचे, की वेळ बदलायला किती उशीर लागतो. पण जेव्हा वेळ बदलतो, तेव्हा सगळं बदलून टाकतो. एकदा उमंग एक जुनी डायरी घेऊन आले, ज्यात त्यांनी माझा पहिला फोटो चिटकवला होता. ते म्हणाले, की "हे पहा, ज्या दिवशी तू माझी पत्नी झालीस, तेव्हाच मी विचार केला होता, की ही मुलगी माझ्या नशिबाचा दिवा बनेल." मी म्हणाले, की "तो दिवा तर जळला होता." उमंगने डोळे बंद केले आणि म्हणाले, की "आता डोळेही उघडले आहेत, मनही आणि दारही फक्त तुझ्यासाठी." मुलाच्या जन्माची वेळ जवळ येत होती. माझ्या पतीने स्वतः सर्व खरेदी केली. रात्री जेव्हा मला वेदना सुरू झाल्या, तेव्हा ते स्वतः मला रुग्णालयात घेऊन गेले. काही तासानंतर नर्सने अभिनंदन देत सांगितलं, की तुम्हाला मुलगा झाला आहे. माझ्या पतीलाही ही बातमी देण्यात आली. ते खूप आनंदी झाले. त्या दिवशी मी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहिलं. जेव्हा ते मुलाला घेऊन माझ्या जवळ आले, तेव्हा म्हणाले, की ही आपल्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. जुन्या गोष्टी विसरायच्या आणि फक्त पुढे पाहायचं. मी मुलाकडे पाहिलं, मग माझ्या पतीकडे. मी म्हणाले, की हे ते घर आहे जे तुटलं होतं. हे ते नातं आहे जे डगमगलं होतं. माझ्या पतीने सांगितलं, की आता आपण दोघं नव्या पद्धतीने आपलं आयुष्य सुरू करू. आम्ही दोघं आमच्या मुलाच्या छोट्या-छोट्या आनंदावर हसायचो. त्याची खूप काळजी घ्यायचो. माझे पती मला माझ्या माहेरीही घेऊन जायचे. माझा मुलगा 1 वर्षांचा झाला, तेव्हा मी एका मुलीला जन्म दिला. माझ्या पत्नीने दोन्ही मुलांवर समान प्रेम केलं. असं वाटायचं, की वेळेने खरंच माझ्यावर दया केली आहे. माझे पती ऑफिसवरून येताना मुलांसाठी नेहमी काहीतरी आणायचे. आता त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं आणि ते नेहमी माझं कौतुक करायचे. कधी माझ्यावर रागवायचे नाहीत, कधी ओरडायचे नाहीत. फक्त माझा सन्मान करायचे. दिवसभर मी मुलांसोबत खेळायचे. संध्याकाळी पतीची सेवा करायचे आणि रात्री मुलांना झोपवून थोडं शिवणकाम करायचे. एकदा आमच्या दारावर टकटक झाली. माझ्या पतीने दार उघडलं तेव्हा त्याची आई उभी होती. त्यांचा चेहरा खूप कमजोर झाला होता. डोळ्यात विरानपणा दिसत होता. त्या म्हणाल्या, की "बेटा, मी माझ्या नातवंडांसाठी भेटवस्तू आणली आहे. तुझी मुलं कशी आहेत?" माझे पती अजूनही त्यांच्या आई आणि बहिणींवर नाराज होते. त्यांनी त्यांच्या आईला घरात यायला सांगितलं. त्या म्हणाल्या, की "बेटा, मी फक्त 2 मिनिटासाठी माझ्या मुलांना पाहू इच्छिते." माझ्या पतीने हळूच सांगितलं, की "या मुलांच्या आयुष्यात विष पेरणाऱ्यांचा त्यांच्यावर काही हक्क नाही." माझ्या सासूने खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, की "बेटा, मी मान्य करते की चूक झाली. पण आता मनात फक्त नातवंडांना पाहण्याची इच्छा आहे. खूप वेळापासून इथे येण्याचा प्रयत्न करत होते, पण माझी चूक आठवायची आणि शांत व्हायची. तू आम्हाला पैसे पाठवतोस, आम्हाला काही कमी नाही. आमचं आयुष्य शांततेत चाललं आहे. पण तुझंही आमच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. तुझ्याशिवाय घर खूप सुनं वाटतं. तुझ्या मुलांना घरी घेऊन ये. तुझ्या घरात किती रौनक आहे आणि आमचं घर विरान पडलं आहे. प्रगतीवर रागवूनही तू तिचा भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडलीस. तिचं लग्न करून दिलंस. पण त्या लग्नात सहभागी झाला नाहीस. तू वेगळ्या घरात राहतोस. तिन्ही मुलीही वेगळ्या झाल्या. माझं घरात मन लागत नाही. मला तुझ्याकडे यायचं आहे बेटा. मला माफ कर. मी स्वयंपाकघरात उभी होते. हे सगळं ऐकत होते. मला काही बोलण्याची हिंमत झाली नाही. माझ्या सासूने मुलांसोबत थोडा वेळ खेळून तिथून निघून गेल्या. त्या रात्री माझे पती शांत बसले होते. मी म्हणाले, की "तू तुझ्या आईला परत पाठवलंस?" ते म्हणाले, की "हो." "माहीत नाही का? माझं मन भरून आलं होतं. पण मग तो क्षण आठवला, जेव्हा तू जमिनीवर पडलीस आणि कोणी पुढे आलं नाही." मी म्हणाले, की "मन जर बेचैन होत असेल, तर तेच पुरेसं आहे. कदाचित कोणापासून सुरुवात होऊ शकेल." माझ्या पतीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, की "तू मनाने खूप चांगली आहेस. कदाचित म्हणूनच देवाने तुला दुसरी संधी दिली. पण मी तीच चूक पुन्हा करू इच्छित नाही." काही दिवसानंतर सविताचा फोन आला. उमंगने फोन उचललाच नाही. मी म्हणाले, की "उचल. कदाचित तिला मन हलकं करायचं असेल." माझ्या पतीने सांगितलं, की "या सगळ्या गोष्टींनी आता काही फरक पडत नाही." दुपारी मुलं झोपली असताना मी प्रार्थना केली आणि फक्त एवढंच सांगितलं, की "ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं मन बदला. मी जे गमावलं त्याचा हिशेब वेळेने घेतलाय. पण जे मिळालं ते समाधान होतं आणि त्या समाधानात बदल्याला जागा नसते." काही दिवसानंतर माझे सासू पुन्हा आली. माझे पती ऑफिसला गेले होते.
त्या मला म्हणाल्या, की "श्रेया, कृपया घरी ये आणि मुलांना घेऊन ये. घर खूप विरान झाले आहे. मी एकटी घरात मरून जाईन." यावेळी त्या प्रगतीलाही सोबत घेऊन आल्या होत्या. प्रगती माझ्या पायांवर पडून माफी मागू लागली. "वहिनी, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीचं केलं. ज्या घरात माझं लग्न झालं, तिथे माझ्याशी तसंच वागलं जातं, जसं आम्ही तुझ्याशी वागायचो. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली." संध्याकाळी माझे पती आले, तेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं. ते शांत राहिले. मग म्हणाले, की "अजून विश्वास ठेवता येत नाही. पण कदाचित एक दिवस मी तुझ्यासारखा होईल." माझं सत्य जिंकलं होतं आणि आता माझी मुलं माझ्या बाजूला होती. मला समजलं, की सहनशीलता कधीच वाया जात नाही. वेळ एक दिवस नक्कीच न्याय करतो. जी स्त्री शांतपणे सगळं सहन करते, तिची प्रार्थना आकाश हलवू शकते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.